नमस्कार. थोडासा माझा एक 2 आठवड्याचा गॅप व्हिडिओच्या क्रमामध्ये झालेला आहे. काही घरगुती व्यापामुळं हा गॅप आपण सहन केलात, त्याबद्दल आपले धन्यवाद. आजचा विषय माझा आहे की केस गळण्यावरती उपाय. केस का गळतात? त्याची कारणं काय आहेत? आणि त्याच्यावरचे उपाय आयुर्वेदानं काय तुम्हाला सांगितलेले आहेत? ह्या संदर्भातला आजचा माझा व्हिडिओ आहे. आता हा व्हिडिओ शक्यतो तुम्ही पूर्ण बघा. कारण कसं आहे, बरेचसे जण कॉमेंट करताना ते व्हिडिओमध्ये ऑलरेडी माहिती दिलेली असते. पण त्या माहिती न ऐकल्यामुळं ते कॉमेंट्स तशा पद्धतीचे येतात. त्यामुळे सगळ्या शंकांचं निरसन करणं हे माझं काम आहे आणि तुम्हाला ज्या शंका उपस्थित होऊ शकतात त्याची सर्वसाधारण मला कल्पना असल्यामुळं मी त्या सगळ्या कव्हर केलेल्या असतात व्हिडिओमध्ये. तर सूक्ष्मरित्या थोडंसं ऐकून तुम्ही ते ग्रहण करावं, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळू शकते व संपूर्ण व्हिडिओ शक्यतो तुम्ही पहा. तर केस का गळतात हे सगळ्यात महत्वाचं तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हे एवढं जरी लक्षात आलं तर 50% तुमचं औषधाची तुम्हाला गरज नाही. आता हे लक्षात येऊन सुद्धा त्यांनी जर का त्या गोष्टी पाळल्या तर केस गळत असतील तर औषधांचा विचार त्यांना करायला हरकत नाही. अन्यथा औषधांची आवश्यकता 50% ही कमी होते. आता उरलेली 50% जी काही गरज आहे ती औषधाच्या माध्यमातून आपल्याला भागवता येईल. आता केस का गळतात त्याच्याबद्दलची भूमिका किंवा त्याच्याबद्दल आयुर्वेदाचं जे चिंतन आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. तर एक महत्वाचं कारण त्याला आहे की तुम्ही जर चिंता करत असाल, तुम्ही जर का वातकर आहार विहार घेत असाल, म्हणजे वृक्ष अन्न खाणं, शिळ अन्न खाणं, निकृष्ट अन्न खाणं, जागरण करणं, अति कष्ट करणं, पित्तकर आहार विहार सुद्धा, वातकर आहार विहार त्याचबरोबर तुम्ही जर पित्तकर आहार विहार करत असाल, जास्त तुमचा स्वभाव रागीट असेल, केसांची निगा तुमच्यातनं व्यवस्थित राखली जात नसेल, तर ही एक महत्वाची कारणं त्याच्यामध्ये आपण नमूद करू शकू. त्याचबरोबर बऱ्याच जणांना हेरिडेटरी प्रॉब्लेम असण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे आई वडिलांना केस लवकर गळायला लागले म्हणून मुलाला लवकर गळायला लागले, हा सुद्धा एक फॅक्टर असतो. पण त्याच्यावर तुम्ही मी ज्या खबरदारी घ्यायला सांगणार आहे ह्या जर तुम्ही घेतल्या तर निश्चित तुम्हाला त्यावर मात करता येते. आता केस म्हणजे काय आहे तर आयुर्वेदानं केस म्हणजे अस्थि धातूचा मळ सांगितलेला आहे. केस आणि नख म्हणजे अस्थि धातूचा मळ आहे. आणि वाताचा अस्थि धातू या अस्थि धातूशी आश्रयाश्रयी संबंध आहे. म्हणजे वाताचा आणि हाडांचा हा अतिशय जवळचा असा संबंध आहे. आता त्यामध्ये होतं कसं तर ह्या सगळ्या कारणांमुळं शरीरामध्ये धातू अग्निमांद्य होतं, म्हणजे अस्थि धातूचा अग्नी मंद होतो आणि अस्थि धातूचा क्षय म्हणजे अस्थि धातू कमकुवत व्हायला सुरुवात होते आणि त्याचबरोबर वाताचा प्रकोप होतो. आणि हे झाल्यामुळं केस काय होतात, सारहीन होतात. म्हणजे केसामध्ये काहीही असं बळकटी करणारं द्रव्य हे राहत नाही आणि त्यामुळं केस हे गळायला लागतात. हे त्याचं महत्वाचं कारण मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे अस्थि धातू जर व्यवस्थित नसेल तर केस हे गळतात. हे ठोकळ मानानं आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता आपल्या शरीरामध्ये 7 धातू वर्णन केलेले आहेत. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. तर रस, रक्त, मांस, मेद म्हणजे 5वा धातू अस्थि धातू येतो आणि 5व्या धातूपर्यंतचं पोषण हे व्यवस्थित व्हायला पाहिजे. तसं सर्व धातूंचं पोषण व्हायला पाहिजे. पण 5व्या धातूपर्यंत पोषण जर व्यवस्थित झालं तर तुमचे केस गळती ही थांबू शकते. जी आता होतीये ती. ज्यांना केस ऑलरेडी आहेत व नंतर गळायला लागलेले आहेत ह्यांच्या बाबतीमध्ये हा व्हिडिओ जास्त चपकल लागू होतो.
पण ज्यांना स्वभावताच केसच नाही आहेत किंवा कमी आहेत केस, त्यांच्या बाबतीमध्ये थोडं कष्टप्रद असतो. पण त्या लोकांना सुद्धा ह्याचा खूप फायदा होईल. आता ह्याच्यामध्ये औषधं काय वापरायची? तर औषधं वापरायची म्हणजे सोपी औषधं आहेत, की एका धातूपासून दुसऱ्या धातूपर्यंत जे कार्य करेल असं औषध तुम्ही वापरलं पाहिजे. आता अशा औषधं अनेक आहेत. पण तुम्हाला जे सहज आणि सोपं जावं असं मी औषध सुचवणार आहे. ते म्हणजे मधुमालिनी वसंत. आता बरेच जण मला परत प्रश्न विचारतात, तुम्ही औषधाचं नाव काय सांगितलं? तर ते मी व्हिडिओवर देणार आहे. तरी आणि तोंडानुसार सांगतोय, मधुमालिनी वसंत नावाची गोळी आहे. ही गोळी कशी घ्यायची? एक गोळी सकाळी, एक गोळी संध्याकाळी जेवणानंतर तुम्ही घ्यायची. ही गोळी बाजारामध्ये आयुर्वेदिक स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे. बऱ्याच जणांच्या कॉमेंट्स येतात, की ही गोळी कुठे मिळेल? मी अगोदरच सांगितलेलं असतं, की ही आयुर्वेदिक स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. म्हणजे ही माहिती तुम्ही जर पूर्ण ऐकत राहिला, तर तुम्हाला कोणतीही शंका यायचं कारण उरत नाही. आणि दुसरी गोष्ट काय, ही एक गोळी आहे. आता ही किती दिवस घ्यायची हा स्वाभाविक प्रश्न आहे. तुम्ही ही गोळी 3 महिने सलग घेऊ शकता. 3 महिन्यामध्ये तुम्हाला अतिशय चांगले रिझल्ट्स येतात. त्यानंतर शरीरामधलं कॅल्शियम वाढण्यासाठी कुकुटांडात्मक भस्म सांगितलेलं आहे. आता हे कुकुटांडात्मक भस्म तुम्ही 200 ते 250 मिलीग्राम सकाळी आणि संध्याकाळी रोज दुधाबरोबर तुम्ही घेतलं तर जास्त चांगला त्याचा तुम्हाला फायदा होतो. त्यामुळे कुकुटांडात्मक भस्म आहे, शंख भस्म आहे, प्रवाळ भस्म आहे, कपर्दिक भस्म आहे. हे अशा प्रमाणामध्येच तुम्ही घेऊ शकता, की ज्याचा तुम्हाला अस्थिधातू पोषणासाठी चांगला उपयोग होतो. पण प्रधान औषध मी जे सांगितलेलं आहे ते म्हणजे मधुमालिनी वसंत. हे आवर्जून तुम्हाला घ्यायचं औषध आहे. तसंच रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही काय करायचंय? तर तेल लावायचं आणि त्रिफळा चूर्ण मिक्स केलेलं तेल डोक्याला लावा. त्यानं काय होईल? त्रिफळा मिक्स केलेलं जे तेल आहे, हे जर तुम्ही डोक्याला लावलं, तर तुमचे केस हे चांगले मजबूत राहू शकतात. त्यानंतर असं केल्यानंतर सकाळी मग तुम्ही ते धुतलं तरी चालते. रात्रभर ठेवायचं आणि सकाळी तुम्ही धुवून टाकायचं. त्याचबरोबर तुम्ही दुसरं गोष्ट काय करू शकता? तर आपली साधी तुरटी असती. तुरटी अंघोळीच्या पाण्यामध्ये फिरवून ते त्यानं तुम्ही अंघोळ करा. ज्यांना तुरटी मिळत नाही, तुरटीचं भस्म मिळालं तर भस्म मिसळून तुम्ही ते पाण्यामध्ये घातलं तरी सुद्धा चालेल. त्यांना तुम्ही अंघोळ करा. अशा पद्धतीनं तुम्ही उपचार जर केले, औषधी उपचार मी तुम्हाला सांगितला, त्याचबरोबर तेलाचा उपचार सांगितला आणि तुरटीचा उपचार सांगितला. हे उपचार जर तुम्ही केले तर निसंशय तुमची केस गळती ही 100% थांबणार आहे. फार महागडी औषधं, फार ॲडव्हर्टाइजचे तेल वगैरे आणायची तुम्हाला वापरायची काहीही आवश्यकता नाही. त्याचबरोबर तुमचा आहार व्यवस्थित पाहिजे. जास्त तिखट, जास्त मसालेदार पदार्थ, जागरणासारखे गोष्टी, वेळेवरचं जेवण तुम्ही जेवलं पाहिजे, अवेळी जेवता कामा नये, व्यायाम केला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी पर्यायानं आल्याच. म्हणजे नॉर्मल जीवन तुम्ही जगा, म्हणजे मग तुम्हाला काहीही त्रास होणार नाही. चिंता कुठल्याही गोष्टीची करू नका. चिंता केल्यानं केस गळती निश्चित होते. त्यामुळे चिंता जर का तुम्हाला असेल एखाद्या गोष्टीची, तर ती तुम्ही मनातनं दूर करण्याचा प्रयत्न जरूर केला पाहिजे. जर का ही माझी माहिती तुम्हाला जर आवडली असेल, तर अनेकांनाही तुम्ही माहिती शेअर करा. चाकल एकट्टा हा जर चॅनल आजपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केला नसेल, तर तो जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानं मागचे पुढचे व्हिडिओ सगळे तुम्हाला बघता येतात. आरामात बघता येतात आणि सबस्क्रिप्शन हे मोफत आहे. सबस्क्रिप्शनला 5 पैसे सुद्धा YouTube घेत नाही. त्यामुळे सबस्क्राईब बिनधास्त करा आणि जेवढी जास्तीत जास्त तुम्ही सबस्क्रिप्शन वाढवाल, म्हणजे एकाला एकाच वेळा सबस्क्राईब करता येतं. पण जास्त संख्या माझी सबस्क्रायबरची वाढली, तर त्याचा फायदा अनेकांना होईल. म्हणजे तुम्हाला तर होईलच होईल, पण बाकीच्या सुद्धा लोकांना त्याचा फायदा होतो. धन्यवाद.